गोष्ट आहे 2006ची। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह मुंबई मेट्रोच्या पायाभरणीसाठी मुंबईत आले होते। तेव्हा त्यांनी मुंबईची अवस्था बघून म्हटलं होतं की मुंबई केंद्राला बरंच काही देते, पण त्या तुलनेत देशाकडून आणि केंद्राकडून मुंबईला कमी निधी मिळतो। या दरम्यान अनेक सरकार आलेत आणि गेलेत देखील। ही गोष्ट आहे 2006ची आणि आता आपण आहोत 2024मध्ये। तर आजच्या या व्हिडिओमधून आपण मुंबईला केंद्राकडून किती निधी मिळतो याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मुलासाठी तिने हे करून घेतले म्हणून एवढे मोठे मोठे ब्रिज बांधताय आपण, एवढे मेट्रो चांगले झालेत। भूमिगत जे मेट्रो चालू आहे, आम्ही स्वप्नात कधी विचार केला नव्हता की कधी आम्हाला भूमिगत प्रवास करायला सुद्धा भेटेल, पण आज आहे। केंद्रात मोदीजी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्यामुळे आज आम्ही आमचा स्वप्न तो पण साकार झालेला आहे। मनमोहन सिंगच्या वेळेला जे 2006ला त्यांनी जे प्रधानमंत्री होते त्याला मुंबईला काय मिळालं? मुंबईत सर्व टॅक्सीस आजच्या तारखेला टॅक्सीस अजूनही मुंबईतूनच जास्त जातात आहे, पण त्यावेळेला त्या काळात काही मिळालंच नाही मुंबईला। पण ह्यांचा जेव्हा आता हे मोदीजींचं आणि मोदीजींचं सरकार आलं तेव्हापासून मुंबईला वाटा आपल्याला येतो आहे आणि चांगला वाटा येतो आहे। बघायला गेलं तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे। जेवढी मिळकत किंवा टॅक्सनुसार भारताला मुंबई देते तेवढं रिटर्न मुंबईला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे। जी डेव्हलपमेंट मुंबई दिसायला पाहिजे ती दिसत नाही आहे। कोणी निधी दिला हा प्रश्न चुकीचा आहे। कोणी जे आलेलं सरकार आहे त्यांनी कोणीच मुंबईमध्ये डेव्हलपमेंट केली नाही आहे असं म्हणता येईल। मला असं वाटतं काँग्रेसच्या काळामध्ये, कारण त्यावेळेला आपले जे पंतप्रधान होते त्यांनी खूप साऱ्या फॅसिलिटीज आणल्या होत्या। त्यावेळेला आपला डॉलरचा रेटसुद्धा व्यवस्थित होता, म्हणजे एवढी तरी बेकारी मला वाटत नव्हती आणि रोजगार निर्मिती झाली होती। प्रत्येक तरुणाला रोजगार, काही ना काही रोजगार मिळत होता आणि त्या रोजगारामधून टॅक्ससुद्धा सरकारला जात होता। तर टॅक्सच्या रूपाने जास्त निधी आलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।